नेहमीच मातृत्वाचा आणि दातृत्वाचं खूप कौतुक केलं जातं. एक कविता लिहिली होती, कवितेचे शीर्षक आहे मला आई व्हायचं नाही. त्या अगोदर तुम्हाला सांगते की काही 15 दिवस महिनाभर आधी एका मराठी अभिनेत्रीने पोस्ट केली की तिला बायोलॉजिकल आई व्हायचं नाहीये. जर तुम्ही तिचं कमेंट सेक्शन ओपन करून बघितलं तर कळतं हा समाज नाकारतो तुमच्या शरीरावरचे सुद्धा अधिकार. खरात बाबा असो की कुठले दुसरे बाबा असो, नेहमी विक्टिम बायका असतात. नवीन बातमी अशी आली आहे की एक ऑनलाईन रेप क्लास घेतला गेला ज्याच्यामध्ये 62 मिलियन पुरुषांनी सहभाग नोंदवला. ही भीतीदायक घटना आहे. कवितेचं शीर्षक आहे मला आई व्हायचं नाही. अगोदर सांगते की हे बायोलॉजिकल आई वगैरे बद्दल नाही आहे. जी आई पिढ्यानपिढ्या आम्हाला शिकवली गेली ती आई मला व्हायचं नाहीये, अशी ही कविता आहे. की बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं. बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं. ऐकून मी आई झाले आणि कधीच काही नाही मागितलं. ज्या वाटा आई गेली मी त्याची पायी झाले. ज्या वाटा आई गेली मी त्याची पायी झाले. धर्म संस्कृती इज्जत सारे माझ्या पदरी आले. लेक घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे. लेक घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे. मी मुक्याने मान डोलवी कधीच काही नाही मागायचे. टीव्हीवरती काय बघू, शाळेत घरात कसे वागू, मोठ्याने तू हसू नको, पुरुषासारखी बसू नको. खेळ खेळ भातुकलीचा, प्रेमाचा, नाकुलकीचा, सावित्री आणि सीता हो त्यांच्यासारखं जगायचं. मी हसून हो म्हणाले कधीच काही नाही मागायचं. माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे. माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे. कट्ट्यावरती हुल्लड घालता मुलं रोज बघायचे. मुजोर वारा कधी उरी झिम्मा घालत दाटायचा. मुजोर वारा कधी उरी झिम्मा घालत दाटायचा. रोम रोम तुटताना सूर्य कवटाळू वाटायचा. माझं मी पण मला बोचतं मी कधीच सांगितलं नाही. माझं मी पण मला बोचतं मी कधीच सांगितलं नाही. माझा झरा माझा पाऊस मी कधीच सांगितलं नाही. कधी वाटे बंद तोडून मोकळे होऊन जरा जगू. कधी वाटे बंद तोडून मोकळे होऊन जरा जगू. आई पण जरा राहू दे बाबा होऊन का बघू. बाबा नसताना मी त्यांची पॅन्ट घालायची. आई फार हसायची आणि बाबा म्हणून बघायची. वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई. वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई. मग शोधून का सापडत नाही बाबामध्ये माझी आई. या स्त्री पुरुष समानतेच्या रोज शिकते भाकड कथा. या स्त्री पुरुष समानतेच्या रोज शिकते भाकड कथा. कोमल चेहऱ्यावर ऍसिड पेटलं तो हात कुणाचा होता. मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते. मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते. मग सोच्या भडक्याने बाईच का जळते. तुमच्या पोथ्या तुमचे नियम तुमचे सारे चमत्कार. तुमच्या पोथ्या तुमचे नियम तुमचे सारे चमत्कार. भाषणांना चूक येतो जेव्हा घडतात बलात्कार. वर्गामधला गुरु सुद्धा कोपऱ्यामध्ये न होतो. वर्गामधला गुरु सुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो. गरज नसताना पाठीवरती शाबासकीची थाप देतो. संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग झाकतात. संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग झाकतात आणि उंच महाली कला म्हणून कोठ्यावरती उभं बघतात. बिकनीवरचा फोटोशूट. तो बिकनीवरचा फोटोशूट संस्कृतीचं काय झालं. तो बिकनीवरचा फोटोशूट संस्कृतीचं काय झालं. व्यापाऱ्याचा माल विकण्या तुम्ही तिला नागरं केलं. स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे. हा स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे. बाप भाऊ पती प्रेमी कोण करून छळतो आहे. माझ्यामध्येही आहे.
माझ्यामध्येही उफंते एक नदी, बांध तोडून वाहिले तर हाहाकार माझा. माझ्यामध्येही आहे एक नदी, बांध तोडून वाहिले तर हाहाकार माझे. बाईनं मायेची ऊब देणं बंद केलं तर तुमच्या सूर्यालाही थंडी वाजेल. पण तुम्ही शिकवलं. बाईनं मायेची ऊब देणं बंद केलं तर तुमच्या सूर्यालाही थंडी वाजेल. पण तुम्ही शिकवलं बाईला बाईपणाचं कौतुक. आता ती त्याच्यातच मग्न राहते. पण तुम्ही शिकवलं बाईला बाईपणाचं कौतुक. आता ती त्याच्यातच मग्न राहते आणि तुमच्या सडलेल्या संस्कृतीचं प्रेत ती पदरात लपवून पाहते. आई म्हणे माझी राणी सुंदर प्रेमळ असते बाई. आई म्हणे माझी राणी सुंदर प्रेमळ असते बाई. तिच्यावरी वात्सल्यता सृष्टीची ती उत्तरदायी. मी म्हणाले माझी आई तू जरी झालीस बाई, माझ्या कुशीत अंगार खेळतो. मला आई व्हायचे नाही, मला आई व्हायचे नाही.